विद्यार्थ्यांकरता आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे, कारण राज्यातील शाळांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पहिली ते चौथी या शाळा आता या इयत्तेच्या शाळा आता सकाळी 9 नंतर भरवल्या जातील। सरकारचे सर्व शाळांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत। सरकारकडून शाळांकरता शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। बहुतेक शाळांमध्ये सकाळी पहिली ते चौथीचे वर्ग हे सकाळी 7च्या दरम्यान भरवले जातात, पण याविषयी मात्र मध्यंतरीच्या काळात चर्चा होत होती। शाळांच्या वेळा या पुढे ढकलल्या जातील, बदलल्या जातील, या संदर्भात विचारमंथन सुरू होतं आणि त्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी 9 नंतर भरले जाणार आहेत। सरकारच्या सर्व शाळांना तसे आदेश आहेत। सरकारकडून शाळांकरता शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक म्हणजेच पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग हे सकाळी 9 किंवा मग 9 नंतर भरवण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं। हे वर्ग सकाळी 9 पासून भरवावेत किंवा 9 नंतर भरवले जावेत असे आदेश आता जारी करण्यात आले। याविषयी बोलण्याकरता शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया या निर्णयावर? मला असं वाटतं की लहान मुलांसाठी हा निर्णय नक्कीच चांगला आहे, पण सरकार इतक्या गोष्टीमध्ये का लक्ष घालतंय? म्हणजे ज्या ठिकाणी दुबार शाळा आहेत, म्हणजे आज शहरी भागामध्ये अशी परिस्थिती आहे की सकाळी शाळा दुपारी शाळा 2 शिफ्टच्या शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये याच्यामध्ये अडचण येऊ शकते शाळा भरण्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पूर्व प्राथमिक बाबतची स्पष्टता त्याच्यामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होती की सर्वात जास्त गरज उशिरा शाळा भरवण्याची त्या शाळांना आहे। आणि एकूणच यांच्या डोळ्यापुढे जे चित्र आहे ना, तर ते खूप शहरी भागाचं चित्र यांच्या पुढचं आहे। म्हणजे खूप ग्रामीण भागातल्या शाळा, आश्रमशाळा किंवा या प्रकारच्या शाळांचे याच्यामधल्या अडचणी प्रश्न असं लक्षात घेऊन ते होत नाही। म्हणजे बऱ्याचदा शहरी भागातला मध्यमवर्गीय पालक किंवा त्या शाळेतून उठणारा आवाज याच्यातून शासन पटकन संवेदनशील होतं, परंतु जे काही बेसिक प्रश्न आहेत, म्हणजे आता मध्ये आसरनी जो अहवाल दिला की अगदी 10वी-12वीच्या मुलांना नीट वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, अशा ज्या ज्वलंत प्रश्नांच्या बद्दल जी काही पटकन कृती व्हायला पाहिजे ती काही होत नाही आणि अशा प्रकारचे जे तांत्रिक मुद्दे आहेत त्याच्यावर जास्त सरकार भर देतं असं मला वाटतं। म्हणजे हेरंब सर, अगदी थोडक्यात या निर्णयानं तुम्ही फार काही समाधानी नाही आहात? हा, म्हणजे मला हे काय फार प्राधान्याचे विषय वाटत नाहीत। म्हणजे ज्या प्रकारचं समाज जीवन आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहतो, आदिवासी भागामध्ये पाहतो, तर मुलांच्या म्हणजे शाळांमधल्या गुणवत्ता हा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीच करायला तयार नाही। त्याच्याबद्दल आसरने एवढे तुमचे डोळे उघडले त्याच्याबद्दल काही करत नाही, पण शहरी भागातलं जे एक विशेषतः मध्यमवर्गीय पालक डोळ्यापुढे ठेवून त्याला पटकन तुम्ही रिस्पॉन्ड करता असं मला ऐकून जाणवतं। म्हणजे लहान मुलांच्या बद्दलची संवेदनशीलता कायम ठेवून मी अगदी निश्चित मुद्दा लक्षात येतोय। हेरंब सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।